नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आज आपण इथे ना भरलेलं वांग बघणार आहे. तर इथे बघा 1/2 किलो वांगी घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचेत. आता ही वांगी विकत घेत असताना आपल्याला काटेरी वांग बघून विकत घ्यायचं आहे, जेणेकरून त्या काटेरी वांग्याला खूप छान चव असते. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कापून घ्यायचं आहे. एखादं वांग जर किडलेलं असेल तर तुम्ही ते घेऊ नका. आणि आता यासाठी आपल्याला एक मसाला बनवायचा आहे. त्यासाठी बघा मी इथे 2 चमचे खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं. आपल्याला छान खरपूस याला भाजून घ्यायचं आहे. आता खोबरं भाजत असताना मंद आचेवर भाजून घ्यायचं. खोबरं पटकन भाजलं जातं. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाववाटी शेंगदाणे घ्यायचेत. आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचेत. आता थंड झालेले शेंगदाणे आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं. त्यामध्ये घातलेलं आहे आल्याचे तुकडे, त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये मी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरे पावडर घालायचे आहे, अर्धा चमचा धने पावडर घालायचे. आता हे सगळे मसाले आपण या शेंगदाणे आणि खोबऱ्याबरोबर वाटून घेणार आहोत. इथे बघा 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घातला आहे. मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करायचं आणि याला आपल्याला या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा मसाला आपण करून घेतला. आता भांडी खूप जास्त खराब होऊ नये म्हणून याच मिक्सरच्या भांड्यामधून मसाला घेऊन मी ही वांगी भरून घेणार आहे. आता हे जे केलेलं आपण वाटण आहे ते छान या वांग्यांमध्ये दाबून आपल्याला भरून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा हा वांग मसाला किंवा भरलेलं वांग करून बघा. तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल, एवढं छान आणि टेस्टी हे वांग तयार होतं. तर इथे बघा सगळी वांगी मी छान भरून घेतलेली आहेत. मसाला एकदम दाबून छान भरून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथे माझी सगळी वांगी भरून झालेली आहेत. आता कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे साधारण 2 चमचे तेल. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा मी काश्मीरी लाल तिखट घातले, जेणेकरून कांद्याला सुद्धा एक छान चव येते, बेचव लागत नाही. आता आपल्याला ही वांगी या कांद्याबरोबर छान परतून घ्यायचेत. अगदी हलक्या हातानं हलवायचं आहे. 1 ते 2च मिनिट मी एक वाफ काढून घेतली आणि त्यानंतर उरलेला जो मिक्सरच्या भांड्यामधला मसाला आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला परतून घ्यायचेत. 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर तुम्ही छान परतून घ्या आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर बघा मिक्सरचं भांडं धुवून ते गरम पाणी करून मी यामध्ये घातलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आपल्याला पाणी ठेवून छान वांग शिजून घ्यायचं आहे. आता जे हिरव्या पाठीचं वांग असतं ते पटकन शिजलं जातं. या वांग्याला शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो. त्यामुळे झाकणावर पाणी ठेवून छान एक 8 ते 10 मिनिट मंद आचेवर तुम्ही या वांग्याला शिजवून घ्या. तुम्ही बघा इथे वांग एकदम छान मऊसूत शिजलं आहे. सुरीने मी दाखवते आहे. सगळी वांगी शिजलेली आहेत. त्यामुळे आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथं आपला मस्त अगदी हॉटेलमध्ये ढाब्यावर मिळतो असा वांग मसाला खाण्यासाठी तयार आहे. भरलं वांग खाण्यासाठी तयार आहे. किती टेम्पटिंग दिसतंय तुम्ही बघू शकता. ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा इंद्रायणीच्या भाताबरोबर एक नंबर लागतं. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने हे वांग मसाला नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. अगदी सोपी रेसिपी आहे. खूप जास्त भांडीसुद्धा यूज होत नाहीत. एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळे मसाले घातले, तेच बारीक करून त्याच मिक्सरच्या भांड्यामधून आपण ही वांगी भरून घेतली. त्यावर खूप जास्त भांडीही नाही खराब होणार आणि अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने हा वांग मसाला तयारही होईल आणि मस्त हे चमचमीत भरलं वांग एक नंबर लागतं चवीला. तर अशा पद्धतीने आपलं हे ढाबा स्टाईल वांग खाण्यासाठी तयार आहे. भरलं वांग खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.